माहिती असणं आवश्यक आहे. त्यामुळे हा कंपल्सरी अनिवार्य पेपरमध्ये हा टॉपिक समाविष्ट करण्यात आला. मग काय आहे नेमकं सामाजिक शास्त्र? सामाजिक शास्त्र ची जाणीव प्रत्येक शिक्षकाला असणं का गरजेचं आहे? तर मी कोणत्या विषयाचा, कोणत्या मेथडचा असा शिक्षक न होता त्याला सर्व विषयांची माहिती असावी, म्हणून सामाजिक शास्त्राची संकल्पना किंवा सामाजिक शास्त्र म्हणजे काय ह्या विषयाचा समावेश आपल्या अनिवार्य पेपरमध्ये करण्यात आला. आपण त्याविषयी थोडक्यात माहिती पाहू. आता सामाजिक शास्त्राचा उगम कसा झाला, तर तुम्हाला मानवाचा इतिहास माहिती आहे की अग्नीचा शोध लागला आणि तिथून मग निवारा आणि मग समाज पद्धतीचा एक भाग बनत गेला की मनुष्य अन्न आणि निवारा ह्या सर्व गोष्टी, त्याचबरोबर तो कुटुंब व्यवस्था, सामाजिक व्यवस्थेमध्ये तो एकटा राहू शकेना आणि तो समाजात राहायला सुरुवात केल्यामुळे समाज पद्धतीचा एक भाग बनला आणि मग कुटुंब व्यवस्था निर्माण झाली आणि ह्यामधूनच विविध शास्त्रांचा शोध विकसित झाला किंवा विविध शास्त्रांचा शोध निर्माण केला गेला आणि त्यामधूनच विविध विषयांतर्गत सामाजिक शास्त्राचा सुद्धा उगम झालेला आपल्याला दिसून येतो. आणि त्याच दृष्टिकोनातून आपल्याला सामाजिक शास्त्राचा इतिहास पाहायचा आहे की ऑगस्ट कॉन्ते हा सामाजिक शास्त्राचा याला जनक असं म्हणतात. कोणी उगम केला सामाजिक शास्त्राचा? सामाजिक शास्त्राचा उद्गाता कोण आहे? सामाजिक शास्त्राचा निर्माता कोण आहे? असं जर आपण विचारणं आपल्याला केली गेली तर ऑगस्ट कॉन्ते याला सामाजिक शास्त्राचा जनक असं म्हणतात. आणि सामाजिक शास्त्राचे जे काही पाळेमुळे आहेत ते आपल्याला तत्त्वज्ञानामध्ये सुद्धा दिसून येतात. तत्त्वज्ञानामध्ये आपण समाजव्यवस्थेचा ज्यावेळेस अभ्यास करतो किंवा तत्कालीन तत्त्वज्ञानाचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस नियम कसे लागू केले, तत्त्वज्ञानामधले ते नियम कसे आले, तर ते सामाजिक व्यवस्थेमधले नियम आपल्याला दिसून येतात. त्यामुळे सामाजिक शास्त्राचा ज्यावेळेस आपण इतिहास पाहतो, कुठून उगम झाला, त्याचा विकास कसा होत गेला, तर तत्त्वज्ञानामध्ये सुद्धा आपल्याला याची पाळीमुळे दिसतात. गणित असेल, इतिहास असेल, गणिताचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो तर पूर्वी आपण गणिताचा अभ्यास हा गणित विषय म्हणून करत नव्हतो, परंतु त्यावेळेस आपण तत्कालीन परिस्थितीमध्ये काउंटिंग करणं किंवा समाजव्यवस्थेमध्ये देवाणघेवाण करणं, एकमेकांना काही गोष्टी आदानप्रदान केल्या जायच्या, त्या अंक स्वरूपात नसायच्या, तर सामाजिक शास्त्राची पाळीमुळे सुद्धा आपल्याला वस्तू स्वरूपात ज्यावेळेस आपण देत होतो, इतका साठा तुला दिला गेला, इतका साठा मला मिळाला, तर ह्या सर्वामध्ये आपल्याला सामाजिक शास्त्र तिथेही आपल्याला दिसून येतं. आणि इतिहासामध्ये तर आपण बघतोच की इतिहासामध्ये तत्कालीन सामाजिक परिस्थितीचा विचार करून वेगवेगळी राज्य स्थापन करण्यात आली, तर त्याचमध्ये सुद्धा सामाजिक शास्त्र आपल्याला दिसून येतो. तर हळूहळू विविध विषयामधून सामाजिक शास्त्राचा विकास आपल्याला होत गेला. तर महत्त्वाचं ह्यामध्ये लक्षात ठेवायचं म्हणजे ऑगस्ट कॉन्ते हा सामाजिक शास्त्राचा जनक आहे आणि हळूहळू आपल्याला पुढे मग डंकिन, मार्क्स, वेबर यांनी ही संकल्पना विकसित केलेली दिसून येते. मग काय हे सामाजिक शास्त्र म्हणजे काय? तर समाजाची म्हणजे संकल्पना ज्यावेळेस आपण बघतो किंवा त्याचा अर्थ ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस आपण लक्षात घ्यायचे की समाजाची उत्पत्ती, निर्मिती, प्रगती आणि भवितव्य यांचा विचार करणारी, विश्लेषण करणारी आणि शोध घेणारे शास्त्र म्हणजे सामाजिक शास्त्र होय. समाजाची निर्मिती कशी झाली, उगम कसा झाला, त्याची प्रगती कसं होत गेली, कशा प्रकारे त्याची प्रगती होत गेली, त्याचं भवितव्य काय, इन फ्युचर ते कसं असेल, ह्या सर्व बाबींचा विचार ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस आपल्याला, आणि तो विचार कसा शास्त्रशुद्ध पद्धतीने विचार करतो, शास्त्रीय पद्धतीने ज्यावेळेस याचा विचार करतो, अभ्यास करतो, त्यावेळेस त्याला सामाजिक शास्त्र असं म्हणायचं. मानवी समाज आणि त्यांचा शास्त्रशुद्ध अभ्यास म्हणजे सामाजिक शास्त्र होय. सामाजिक शास्त्र हे मानवी समाजाशी अंतर्भूत आहे. मानवी समाजाचा विकास कसा होत गेला, त्यांचा कशा प्रकारे वेगवेगळ्या गोष्टी निर्माण होत गेल्या मानवी समाजामध्ये. मानवी समाज आपण अग्नीच्या शोधापासून समाजापर्यंत आलो. हळूहळू माणूस आदिमानव हा विविध गोष्टींचा शोध लावत तो एकटा राहू शकेना आणि तो समाजामध्ये राहायला लागला. आणि मग समाजामध्ये राहिल्यानंतर तो नुसता राहिला नाही तर त्याच्यापुढे प्रगतीचं पाऊल टाकत गेला. अशा प्रगतीच्या पावलाचा शास्त्रशुद्ध अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो त्याला सामाजिक शास्त्र असे म्हटले जाते. आता ह्या सामाजिक शास्त्रामध्ये केवळ इतिहास भूगोल नाही आहे, तर विविध विषयांचा ह्याच्यामध्ये समावेश. इतिहास भूगोल तर आहेच आहे, परंतु त्याचबरोबर आपल्याला नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र, वर्तनशास्त्र, मानववंशशास्त्र, मानसशास्त्र,
मनोचिकित्साशास्त्र, विधिशास्त्र, समाजशास्त्र अशा विविध गोष्टींचा समावेश किंवा विविध विषयांचा समावेश ह्या सामाजिक शास्त्रामधील विषयामध्ये करण्यात आला. म्हणजे आपण केवळ आता नाही आहे इतिहासाचा शिक्षक आहे मी, भूगोलाचा शिक्षक आहे असं न म्हणता आता आपण काय म्हणता येईल, सामाजिक शास्त्र विषयाचा मी शिक्षक आहे. त्याचबरोबर असं म्हणता येईल की मी विज्ञान गणिताचा शिक्षक आहे असं म्हणून आता चालणार नाही, तर मला सामाजिक शास्त्र ह्या विषयाच्या संदर्भात सुद्धा ज्ञान आहे. हा विविध विषयांचा समावेश ज्या शास्त्रांमध्ये केला जातो त्याला सामाजिक शास्त्र असे म्हटले जाते. थँक्यू.